नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जवळजवळ गेली वर्षभर आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओज करत आहोत. चित्रपटांची समीक्षासुद्धा आता आपण चालू केलेली आहे. मालिकांचे अपडेट्स मिळत असतात. मंदिरांबद्दल आपण बोलत असतो. आता आज वेगळं काय? तर आज काहीतरी खरंच वेगळं आहे. कारण आज आपल्या काय कार्यक्रमामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सहभागी होते माझी अनेक वर्षांपासूनची मैत्रीण, जी सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका आहे, अभिनेत्री आहे, वकील आहे आणि बरंच काही आहे. ती म्हणजे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे. नमस्कार दीपाली. नमस्कार. एका नवीन व्हेंचरमध्ये आपण भेटतोय. खूप आनंद होतोय आणि प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की दीपाली ही एक वेगळाच कॉन्सेप्ट घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे सखा. आता हा सखा कोण काय ते मी बोलत नाही, तर ते तिला बोलू दे. दीपाली, काय आहे हा सखा कॉन्सेप्ट? सखा हे खूप वर्ष आमच्या सगळ्यांच्या मनात असलेली एक कॉन्सेप्ट आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की 1 जूनला आम्ही त्याचा शुभारंभ करतो आहे. सखा हा एक एक्सपेरिमेंटल प्ले म्हणू आपण, डान्स ड्रामा आहे आणि याची जी नीव आहे ती मला चेतन दातारमुळे समजली खरं तर. अर्थात हा बॅले हा नृत्यनाट्यासारखा आहे, ज्याच्यात नर्तिकाच डायलॉग्स म्हणतात आणि मग तेच कृष्ण होतात, तेच पांडव होतात. असं एक वेगळं एक्सपेरिमेंटल प्लेसारखं हे कॉन्सेप्ट आहे याची. आणि चेतनबरोबर काम केल्यामुळे मला यातलं थोडंफार कळायला लागलं. खूप कळायला लागलं असं म्हणणार नाही मी, कारण समुद्र आहे. पण चेतननी याची सुरुवात केली. चेतनबरोबर मी रुपारेलला तो 5 वर्ष मला डिरेक्टर होता त्याच्यामुळे तेव्हा, आणि त्याच्यानंतर आविष्कारसाठी मी त्याच्याबरोबर काम केलं. मग त्याच्यानंतर आम्ही इतर पण अनेक एक्सपेरिमेंटल प्लेस केले, ज्याच्यात त्याने ही कॉन्सेप्ट सुरू केली पहिल्यांदा की नर्तकच कविता म्हणतो आहे किंवा नर्तकच डायलॉग्स म्हणतो आहे आणि मग तोच वेगळे कॅरेक्टर्स होतो आणि असं, ज्याचा ॲक्च्युली आमच्याकडे गतभाव नावाचा प्रकार असतो कथकमध्ये, ज्याच्यात एक माणूस वेगळे कॅरेक्टर्स होतो आणि त्याच्यात तुम्हाला गाणं नसतं, फक्त तालाच्या आधारावर म्हणजे लहरा आणि ठेक्याच्या आधारावरती तुम्हाला अख्खा प्रसंग उभा केला जातो. तर कथक डान्सर असल्यामुळे मला असं वाटतं की मी ह्याचं धाडस करू शकले, कारण आमच्याकडे गतभाव खूप फेमस आहेत. तर त्याचं म्हणजे ऑफकोर्स मावशींनी जे काही शिकवलं, माझ्या गुरु श्रीमती आशा जोगळेकर, तर त्यांनी जे काही शिकवलं आणि जेवढं मला घेता आलं आहे, तर त्याचं आणि चेतनच्या डिरेक्शनचा किंवा चेतनबरोबर राहून जे काही मला शिकता आलं त्याचं एक कॉम्बिनेशन म्हणू आपण त्याला. आणि तर त्याच्या आधारावर सखा आहे. सखा म्हणजे ऑफकोर्स श्रीकृष्ण, कारण आम्ही कथकवाले, आमचा सखा फक्तच कृष्ण असू शकतो. तर असा आमचा सखा. या सखा कॅरेक्टरचे म्हणजे या कृष्णाचे मायथॉलॉजीतल्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सबरोबरचे डायलॉग्स, संवाद, अशी ही या बॅलेची कॉन्सेप्ट आहे. हा हिंदीत आहे बॅले, कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आधी आम्ही एकच याचा पार्ट केला. त्याचे 4 भाग आहेत, त्यातला एकच भाग आम्ही आधी केला होता आणि तो हिंदी झाला. तर मग असं झालं की मग हळूहळू सगळेच हिंदीच करूया अख्खं. तर 3 भाग हे आम्ही इंटरनेटवरून अनेक कविता आणि डायलॉग्स असे घेऊन केले त्या लेखकांचे. 4था भाग जो आहे ना, तो संवाद आहे कृष्ण आणि गांधारीचा. तर आत्तापर्यंत जो एकदम प्रसिद्ध संवाद जो आहे तो अंधायुग नावाच्या नाटकातला आहे, ज्यात गांधारी चा विलाप आहे आणि मग ती कृष्णाला शाप देते, असा तो एक संवाद आहे. आधी आम्ही ठरवलं की, कारण तोच एक फेमस संवाद होता, पण तो वाचल्यावर मला असं वाटलं की एक कथक डान्सर श्रीकृष्णाला गांधारी शाप देते आहे, या संवादावर कार्यक्रम संपवू शकत नाही. कारण आमचं आयुष्य त्या कृष्णाच्या भोवती आहे आणि तो नसेल तर मला असं वाटतं आम्ही नाही आहोत. तर मग असं ठरलं की वेगळं काहीतरी लिहून घेऊ. मग समीर सामंत, माझा लाडका, समीरला जाऊन आम्ही बिचारायला खूप छळलं आणि मी त्याला म्हणलं की हा संवाद प्रसिद्ध आहे, पण बिंग अ कथक डान्सर श्रीकृष्णाला असं अर्धवट सोडू नाही शकत मी. तर गांधारीच्या विलापावर श्रीकृष्णाचं उत्तर पाहिजे मला. तर असं तुम्हाला लिहून दे की ज्यात तिचा विलाप असणारच आहे आणि त्या बरोबरीने त्याचं उत्तर पाहिजे मला. तर हे खूप कठीण होतं ॲक्च्युली, कारण
इतकं ते डोक्यात आहे की त्या विलापावरच ते संपतं. तर त्याला बिचारायला इतके कष्ट पडले हे लिहायला, इतकं विचार करून करून करून, पण शेवटी इतकं उत्तम त्याने लिहून दिलं आहे आम्हाला. आणि आय होप की आम्ही सगळे त्याच्या लिखाणाला न्याय देऊ. इनफॅक्ट सगळ्याच रायटर्सच्या. डायलॉग पोर्शन खूप कमी आहेत, पण त्याला त्या अनुषंगाने जे काही सिक्वेन्सेस येतात तर ते आम्ही कोरिओग्राफ केले. तर ते त्याच्यात नुसतं हा अख्खा बॅले कथक बेस आहे, पण जिथे गरज आहे तिथे फोकचे काही मुवमेंट्स वापरल्या गेले आहेत, कारण म्युझिक खूप फोक डान्सचं आहे. त्यामुळे जिथे जिथे गरज आहे तिथे क्लासिकल आणि फोक याचं मिश्रण असलेली स्टाईल आपल्याला दिसेल या बॅलेमध्ये. दीपाली, इतका सुंदर कॉन्सेप्ट तू सांगितलास, पण एवढी सगळी नृत्यनाटिका लोकांसमोर आणायची, तर त्याची जी तुमची टीम आहे त्या टीमबद्दल पण तू शेअर करावंस असं मला वाटतं. अतिशय गुणी विद्यार्थिनी आहेत. कारण हे प्रोडक्शन माझ्या अकॅडमीचं आहे, दीपाली विचारेस अकॅडमी ऑफ आर्ट्स, आरतचं हे प्रोडक्शन आहे. त्यामुळे याच्यात सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत ज्या माझ्याकडे क्लासिकल शिकतात. याच्या आधी जेव्हा आम्ही याचा एकच पार्ट याचा आधी आम्ही केला होता तेव्हा सगळ्या सिनियर स्टुडंट्स होत्या. पण यावेळेला आम्ही माझी नेक्स्ट जनरेशन जी आहे त्यातल्या पण विद्यार्थिनींना एक ॲक्ट यातला माझ्या छोट्या मुली, ऑफकोर्स छोट्या म्हणजे अशा छोट्या, पण डान्समध्ये त्या बरीच वर्ष शिकत आहेत आणि नाचत आहेत. तर त्यांना म्हटलं त्यांनाही घेऊन जरा, आणि त्यानिमित्ताने त्यांच्यावरती पण काम होतं थोडं, त्यांनाही वेगळं काहीतरी करायला मिळेल. सो म्हणून याच्यात एक ॲक्ट जो आहे तो माझ्या ज्युनियर म्हणून आपण यंग ब्रिगेड माझी तो एक करते. बाकी सगळ्याच यंग आहेत, मीच एक, पण बाकी सगळ्याच यंग आहेत. आणि त्यानंतर बाकी सगळ्या सिनियर आहेत ज्या मॅक्झिमम त्यातल्या विशारद झालेल्या आहेत मुली. काही माझ्याकडे म्हणजे कथक तर शिकत आहेत, पण त्याबरोबरीने त्यातली एक जी आहे ती मला फिल्मला पण असिस्ट करते. सो बट शी इज अन ॲक्टर. तर मी म्हटलं की तिलाही थोडं वेगळं काहीतरी शिकायला मिळेल, त्यानिमित्ताने तिचा नाच पॉलिश होईल. सो ती पण करते आहे. आणि माझ्या सगळ्या सिनियर स्टुडंट्स त्याच्यात आहेत. सगळ्यात गंमत अशी आहे की ज्या आत्ता काही वर्षापूर्वी किंवा आत्ता विशारद झाल्या त्या मुली आहेतच, पण याच्यात 4 माझ्या विद्यार्थिनी अशा आहेत ज्यांचं विशारद होऊन 9 वर्ष झाली आहेत, 10 वर्ष झाली आहेत. एकीला तर 13 वर्षाची गॅप आहे. पण मला असं वाटलं की त्या सगळ्यांना घेऊन असं, म्हणजे कसं होतं, त्या आल्या ना की एक वेगळी ऊर्जा येते. आणि त्या पण इतक्या उत्साहात आल्या आहेत. नोकऱ्या सगळे, त्यातली एक आहे ती मला वाटतं काउन्सिलर आहे, एक CA आहे, एक दोघी टीचर आहेत, ती एक पुण्याहून येते आहे. सो इतकी मजा वाटते आहे ना की असं सगळ्या सिनियर ज्युनियर्स आणि जुन्या नव्या सगळ्या विशारद एकत्र आहेत, तर त्याची एक मजाच वेगळी आहे. म्हणजे ह्याची प्रोसेसच इतकी गोड आहे ना की सगळ्या एकमेकीला खूप वर्षांनी भेटल्या आहेत आणि त्या खूप वर्षांनी नाचत आहेत, तरी त्यांचा जोश आणि रियाज तो इतका केलेला आहे त्याच्यामुळे त्या काही नाचात कमी पडत नाही आहेत. पण ह्या सगळ्या एकमेकीला इतक्या मस्त सांभाळून घेत आहेत, किंवा नॉकझोक इतकी मस्त आहे त्यांची सिनियर ज्युनियरची, आणि कधी कधी रॅगिंग, आणि मजा येते बघायला मला पण त्यांचा हेतू इतका गोड आहे की सगळ्यांना एक छान नवं प्रोडक्शन करायला मिळतं आहे आणि ताईबरोबर राहायला मिळतं आहे. कारण ते आल्या की मी आले, जसं मी म्हटलं मी भारतात आणि US जाऊन येऊन काम करते, तर मी आत्ता मला जाऊन एक महिना झाला आहे. सो आता तेव्हापासून त्या रोजच घरी पडलेल्या आहेत. म्हणजे ती एक मजा इतकी असते की सतत आम्ही एकत्र असतो आणि सतत काहीतरी गंमत घडत असते. सो टीम माझी खूप गोड आहेत, खूप गुणी मुली आहेत, आणि कोणाचाही कमर्शियल अप्रोच नाही. तो एक वेगळा फरक आहे या प्रोडक्शनचा, की कोणालाही त्यात कॅल्क्युलेशन्स नाहीत कसलीच, की इतके तास रिहर्सल आहे का, मग रात्री राहायचं आहे का, मग परत पहाटे रिहर्सल आहे का, ही कॅल्क्युलेशन्सच नाहीत. ऑफिस सांभाळून त्यातल्या कितीतरी मुली बिचाऱ्या अशा कशाबशा ऑफिस सांभाळून येत आहेत, आणि एक तर पुण्याहून येते आहे, तर ना अशी खूप गंमत वाटते मला. आणि ह्या पण माझ्या ज्या छोट्या आहेत त्यांना खरं सुट्टी आहे तेव्हा त्या मजा करू शकतात, पण इथे येऊन ताईचा ओरडा खा, ताईने सांगितलं हे करा, हा होमवर्क आहे, करायला पाहिजे, तर ते सगळं त्या करतायत. ते पेरेंट्सची कौतुक आहे. म्हणजे पेरेंट्सना तर खरं तर कोणाला कुठे जायचं आहे, कुठे जायचं, पण सगळेजण आमच्या तारखांना सांभाळून ट्रॅव्हल करतायत, किंवा अरे बापरे नाही रिहर्सलला दांडी नाही मारायची. सो ते आहे, इतकं मस्त वाटतं आहे ना. आणि सगळे पेरेंट्स पण इतकं सपोर्ट करतायत की अच्छा 2 वाजता सोडणार, बरं 2 वाजता सोडणार, 5 वाजता सोडणार, नाही सोडणार. सो कोणीही काहीही कुठलाही कचकच नाही आहे. आणि हे ना एक वेगळी गंमत असते जेव्हा अकॅडमीचं काम करतो ना आपण, तर असं काही कटकट नसते. आणि मुळात माझंच प्रोडक्शन आहे, सो मला काही बजेट अरे बापरे एवढे पैसे दिले सो ह्याच्यात काम करायचं असं नाही आहे. स्वतःचेच पैसे, स्वतःचाच खर्च, पण एक वेगळा आनंद आहे.
आणि मला वाटतं माझ्यासाठी मी हे प्रोडक्शन करते की याने मला शिकायला मिळतं खूप गोष्टी नव्याने आणि काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळतं आहे. फिल्म्स तर काय आपण करतोच आहे, बाकी कमर्शियल तर आपण करतच असतो, पण ह्या गोष्टी ज्या मला वाटत आहेत कराव्याशा आणि त्यांनी मी पण ग्रो होईन, माझ्या मुलीही ग्रो होतील. सो दिस इज समथिंग व्हेरी स्पेशल. याच्या पुढचे प्रयोग लागलेले आहेत म्हणजे पहिल्या प्रयोगाची तिकीट विक्री कुठे ते पण सांग. 1 जूनला 11 वाजता शिवाजी मंदिरला हा प्रयोग आहे. हा हिंदीत आहे आणि मला इतकी गंमत वाटते की ज्या शिवाजी मंदिरमधनं आपली सुरुवात असते किंवा शिवाजी मंदिर म्हणजे इट इज समथिंग स्पेशल, तर मला शिवाजी मंदिरची तारीख मिळाली आहे, तर त्याची पण मला खूप म्हणजे अभिमान आणि कौतुक वाटतं आहे मला. पुढचे प्रयोग आम्ही आत्ता लावले नाही आहेत कारण जसं मी म्हटलं की मी ट्रॅव्हल करते, सो मे बी पुढल्या 15-1 दिवसात फायनल होईल की पुढच्या म्हणजे 10-15 दिवसात बाकीच्या डेट्स ठरतील आणि मग पुढचे प्रयोग करू. पण नाशिकला प्रयोग करायची इच्छा आहे. नाशिक पुणा तर नक्कीच म्हणजे नाशिक पुणा डेफिनेटली आणि मुंबईत पण अजून वेगवेगळ्या ठिकाणी करू म्हणजे त्यानिमित्ताने काहीतरी एक वेगळा प्रयोग आहे तर तो लोकांपर्यंत पोचावा. 1 तारखेची तिकीट विक्री सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मला वाटतं तिकीट्स गेल्या आहेत, पण तरी म्हणजे मला आवडेल की वेगळ्या लोकांनी हा येऊन प्रयोग पाहावा कारण तर त्याचा हुरूप आहे. म्हणजे जर वेगळी लोकं आली पाहिला तर पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम करावा आणि प्रयोग करावे असं वाटेल. कारण ह्याचा एक छोटा पार्ट मी जेव्हा आधी केला होता तेव्हा माझे अतिशय जवळचे इंडस्ट्रीतले सेलिब्रिटी मित्रमैत्रिणी आले होते आणि त्यांना असं वाटलं अरे क्या आहे कुछ अलग आहे, म्हणजे हे काय आहे ना, हे नाटक आहे ना, हा डान्स आहे, पण ते इतकं धरून ठेवतं आहे आपल्याला. आणि म्हणजे मला खूप आधी असं होतं की सगळ्या मुली हिंदी नाही आहेत, हिंदी भाषिक नाही आहेत माझ्या, सो मला अजिबात कुठेही असं नको होतं की मराठी हिंदी येतं आहे का, तर ते मी अगदी निक्षून छडी लावून म्हटलं होतं की मराठी हिंदी बोलायचं नाही. आणि मग जेव्हा ह्या लोकांनी हे अभिप्राय दिले मी त्यांना खास विचारलं की तुला वाटलं का तुम्हाला की ह्या त्यामुळे नाही असं अजिबात जाणवलं नाही आणि मुळात या ॲक्ट्रेस नाही आहेत याच्यावर आमचा विश्वास नाही. मी म्हणलं मग मला खूपच मजा आली की अरे म्हणलं वा की काहीतरी करू शकतील आणि त्यांना पण काहीतरी वेगळी दिशा मिळेल आणि मलाही मजा येईल की काय माझ्या हातनं काहीतरी घडलं बरं तर. हो आणि तिकीट विक्री 1 तारखेची सुरू आहे. पुढचे प्रयोग लवकरच आम्ही जाहीर करू कारण माझ्या फिल्मच्या डेट्स आणि ह्या थोड्या ॲडजस्ट करून ते करायला पाहिजे आणि मुलींच्या पण शाळा कॉलेज नोकऱ्या, सो ते सगळं धरून पुढचे प्रयोग तर निश्चितच करणार कारण इतकी मेहनत केली आहे ना, तर ती जर लोकांपर्यंत पोचली तर त्याची मजा आहे आणि वेगळ्या लोकांकडे नॉट आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन परफॉर्म करायला पाहिजे. सो ते आम्ही निश्चित करणार आहोत. तेव्हा आपण प्रेक्षकांना सांगूया की 1 जूनला सखा ही वेगळी नृत्य नाटिका बघायला नक्की शिवाजी मंदिरला आपण उपस्थित राहायचं आहे. आणि हो, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. दीपाली, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्ही सगळे नक्की बघायला या. माझ्या मुलींनी खूप मेहनत केली आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.